जय सद्गुरू. प्रत्येक माता पिता त्यांच्या मुलांबद्दल एक चूक नक्की करतात. ती चूक म्हणजे तुमच्या मुलांचा प्रत्येक हट मान्य करणे. तुम्ही म्हणाल की प्रत्येक मुलाचा हट मान्य करणे याच्यात चुकीचे काय? ते हट करतील तर तुमच्या जवळच, म्हणजे प्रत्येक मुलगा हट्ट करेल तर त्याच्या आई वडिलांजवळच. मग हा हट कधी कधी आपल्यासाठी वाईट कसा होऊ शकतो हे आपण आज पाहूयात. तुम्ही तुमच्या मुलाचा प्रत्येक हट जर मान्य करत असाल तर तुमच्या मुलाला हट्ट करण्याची सवय पडत जाते आणि हा हट तुमच्या मुलाला एका वृक्षामध्ये परिवर्तित करतो, जो वृक्ष सुकून गेलेला आहे. तो वृक्ष आतून इतका सुकलेला असतो की त्याला जाळण्यासाठी फक्त एक आगीची चिंगारी लागते, आणि जर ती चिंगारी त्या झाडाला भेटून गेली तर ती अख्खं वन जाळण्याची क्षमता ठेवते. तो एक झाड अख्खं वन तर जाळेल, पण सर्वात आधी तो स्वतःला जाळून घेईल. म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलांची सर्व हट्ट मान्य करत असाल तर या हट्टामुळे सर्वात आधी जर कोणाचं नुकसान होणार असेल तर ते तुमच्या मुलांचंच होणार, आणि हळूहळू ते नुकसान तुमच्यापर्यंतही पोचणार. आणि याचे आपल्याला खूप सारे उदाहरणं पुरातनातही दाखवले आहेत. एक उदाहरण आपल्याला पुराणात सापडतं ते द्रोणाचार्यांचं. इतके मोठे गुरु आणि अर्जुनासारख्या योद्ध्याला तयार करणारे, त्यांना शिक्षा देणारे द्रोणाचार्यांची चूक आयुष्यात झाली ती फक्त ह्या ठिकाणी. लहानपणापासून पत्नीला दिलेल्या वचनामुळे त्यांनी त्यांच्या मुलगा म्हणजेच अश्वत्थामाचा सर्व हट्ट मान्य केले, आणि हाच त्यांचा हट्ट मान्य करण्याचा गोष्ट ही त्यांच्या स्वभावात परिवर्तित झाला. अश्वत्थामालाही वाटत राहिले की त्यांचा हट्ट हा पूर्ण होतोय. त्याच्यामुळे द्रोणाचार्य कधीच अश्वत्थामाच्या कोणत्याच हट्टाला नकार नाही देऊ शकले, आणि ह्याच कारणामुळे त्यांना अधर्माकडून शस्त्र उचलण्यासाठी मजबूर करून टाकलं, आणि म्हणूनच त्यांना कौरवांची साथही द्यावी लागली. द्रोणाचार्यांचं नुकसान ते झालंच, पण त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं अश्वत्थामाचं. अश्वत्थामा हा वाईट विचारांकडे जात राहिला, ते फक्त ह्या कारणामुळे की त्याचा हट हा मान्य करण्यात आला. म्हणूनच श्रीकृष्णांनीही द्रोणाचार्याला म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला सर्व काही दिलं, त्याला योग्य शिक्षा दिली, वस्त्र दिलं, योग्य जीवन दिलं, त्याला राजा बनवलं, पण त्याला तुम्ही संस्कार नाही दिले, आणि त्या संस्कारामुळेच अश्वत्थामाचा असा नाश झाला. म्हणून मित्रो, तुमच्या पाल्यांचे सर्व हट्ट मान्य करणे व तुमच्या मुलांचे सर्व हटाला अधीन होणे हे चुकीचं आहे, आणि ह्या गोष्टीतून आपण बाजूला सारायलाच हवं. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.